नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला रव्याची लापशी करून दाखवणार आहे, जाड्या रव्याची. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला दाखवते. प्रथम हा 1 वाटी रवा, त्यानंतर बारीक चिरलेला गूळ घेतला आहे, त्यानंतर चिमूटभर मीठ, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घेतले आहेत आणि तूप घेतलं आहे. एवढंच आपलं साहित्य आहे आणि पाणी. आता प्रथम आपण काय केलं आहे तर आता आपण तूप गरम होत ठेवलं आहे. तूप आपलं चांगलं विरघळलं की त्यावर आपण तूप आपलं गरम झालं तूप गरम झालं की त्यावर आपण आता सगळा सुकामेवा टाकणार आहोत. काजू, किसमिस घेतलेले आहेत ते असं छानपैकी आपण तुपात चांगलं तळून घेणार आहोत. व्यवस्थित असं चांगले खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे मग ते छान लागतात. आता आपण हे भाजून झालेले काढून घेणार आहोत. 1-2 मिनटात आपण ते काढून घेणार आहे. बघा, आता छान आपले बेदाणे मस्तपैकी फुलले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर आपण हे सगळं करायचं आहे. तर आपण हे काढून घेतो आहे. आता त्यावर आपण वाटीवर घेतलेला रवा आहे तो छानपैकी भाजून घेणार आहोत. एकदम मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. हा जाड रवा आहे, जरा त्याला वेळ लागतो. नेहमीच्या रव्याला 5 मिनटं लागली तर ह्याला चांगली 10 मिनटं वेळ लागतो. आपण हा छान खमंग असा भाजून घेणार आहोत वास सुटेपर्यंत. आणि हा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे हा भाजून झाला की आपण याला कुकरमध्ये घालणार आहोत शिजायला. चांगलं तिप्पट चौपट पाणी घालून आपण हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आता आपला हा रवा छानपैकी भाजत आला आहे, कलर बदलला आहे, वास सुटला आहे आणि छानपैकी आपला आता रवा हा भाजत आला आहे. एकदम मस्त बाहेरपर्यंत वास सुटला आहे त्याचा. आता आपण गॅस घालवणार आहोत आणि हा रवा आपण कुकरमध्ये टाकणार आहोत. आता कुकरमध्ये घालून घेणार आहोत. कुकरमध्ये घालून त्याच्यात तिप्पट चौपट असं कोमट पाणी घातलं आहे, कारण गार पाणी घातलं तर शिजण्याची प्रक्रिया थांबते. त्याच्यामुळे मी गरम पाणी असं घातलं आहे त्याच्यात. एकदम गरम नाही, पण कोमट पाणी घातलं आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून चांगल्या 4-5 शिट्या काढणार आहोत, कारण ह्याला वेळ लागतो. हा रवा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण 4-5 शिट्या चांगल्या काढून घेणार आहोत. आता शिट्या होईपर्यंत आपल्याला थांबायला हवं आहे. शिट्या झाल्या. आता ही बघा, आपली लापशी छानपैकी शिजलेली आहे. आता जेवढा रवा घेतला तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे. तो गूळ आपण आता या लापशीत घालणार आहोत. एकदम बारीक चिरून घेतलेला गूळ आहे आणि तो आता आपण या लापशीत घालणार आहोत. आणि परत एकदा चांगलं ढवळून घेणार आहोत छानपैकी. त्यावरच चिमूटभर मीठ घातलं आहे आणि छान ढवळून पुन्हा आपण शिजवून घेणार आहोत व्यवस्थित. एकदम छान. गूळ जरा पिवळा असल्यामुळे त्याला रंग जास्त आला नाही आहे, नाहीतर हा लापशीला जरा तांबडा असा रंग येतो, पण आपला गूळ पिवळट असल्यामुळे रंग जरा वेगळा दिसतो आहे. नाहीतर ह्याला तांबडट असा रंग येतो, पण तो रंग जरा आपल्याला वेगळा दिसतो आहे. आता आपलं हे 5 मिनटं आपण हे छान शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून. हे बघा, छान आपली लापशी आता तयार आहे. सुंदर. आत्ता जरी ती पातळ वाटली तरी आपल्याला ती थोड्या वेळानं जसं जसं शिजून घट्ट होईल तशी ती घट्ट होत जाते. आता त्याच्यात आपण वेलची पावडर घालणार आहोत. वेलची पावडर घालून झाली आहे. आता आपण ही लापशी आपण काढून घेतलेली आहे आणि एकदम खमंग अशी लापशी आपली तयार झालेली आहे. आता ही लापशी मी कशी केली, रवा किती वेळ भाजला, काय काय केलं, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.